नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जेके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीक विमा 2025-26 ची संपूर्ण माहिती, खरीप व रब्बी हंगामाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पीक विमा फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे, त्याची अंतिम तारीख काय असणार आहे, काय नवीन बदल झालेला आहे का, त्यामध्ये नेमकं जीआर मध्ये काय सांगितलेलं आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती त्याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सर्व माहिती पहा मित्रांनो, जेणेकरून तुमचा देखील यामध्ये नक्कीच फायदा होईल। परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू। मित्रांनो, सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविण्यात येण्याबाबतचा हा जीआर आहे। 24 जूनचा हा जीआर आहे मित्रांनो, तुम्ही तारीख पाहू शकता। त्या जीआरच्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे। सदरची योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता कॅप अँड कॅप मॉडेल नुसार राबविण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये संदर्भ क्रमांक 3 व 4 नुसार ₹1 प्रति अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात आली। सदर कालावधीत राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 7 अन्वये सन 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे। तसेच केंद्र सरकारने संदर्भ क्रमांक 8 अन्वये कप अँड कप मॉडेल नुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे। त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षाकरिता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, ती आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याबाबतचा शासन निर्णय काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना कप अँड कप मॉडेलनुसार खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये योजनेची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये नंबर 1, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे। नंबर 2, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक ध्येय अबाधित राहणे। नंबर 3, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे। त्यानंतर नंबर 4, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल, असे हे योजनेचे वैशिष्ट्य आहेत मित्रांनो। त्यानंतर या योजनेचे प्रमुख जे वैशिष्ट्य आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत। योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे नंबर 1, सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल। त्यानंतर नंबर 2, प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यक्तिगत कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत। मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार किंवा
पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे। त्यानंतर नंबर 4, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2% आणि रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत खरीप पीक हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखमी स्तर 70% असा निश्चित करण्यात आला आहे। नंबर 6, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या ठिकाणी पिकांचा जोखमी स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल। म्हणजेच मित्रांनो, यावर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जाणार नाहीये, तर 2% इतकी रक्कम आपल्याला भरावं लागणार आहे। त्यानंतर नंबर 6, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखमी स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल। सदरची योजना ही एकूण 12 जिल्ह्यात समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत 2025-26 या एका वर्षाकरिता 80.110 कप हे कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येणार आहे। मित्रांनो, या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गांनी विमा काढल्या गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल। योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी असणे अनिवार्य असणार आहे। मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करणे देखील यासाठी बंधनकारक असणार आहे। योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी हे याची तक्त्यानुसार आपण माहिती पाहणार आहोत। या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल। सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ, मंडळ गट किंवा तालुका स्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येणार आहे। तर त्यामध्ये पीक वर्गवारी, तृणधान्य व कडधान्य पिके ज्यामध्ये भात असणार आहे म्हणजेच साळ, घाण देखील म्हणतात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर आणि मक्का हे खरीप हंगामासाठी असणार आहे। त्याचबरोबर गळीत धान्य पिकामध्ये भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, त्याचबरोबर नगदी पिकामध्ये कापूस, खरीप कांदा। त्यानंतर रब्बी हंगामामधील पिके मित्रांनो, तृणधान्य व कडधान्य पिकामध्ये गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा, उन्हाळी भात, त्याचबरोबर गळीत धान्य पिकामध्ये उन्हाळी भुईमूग आणि नगदी पिकामध्ये रब्बी कांदा अशा प्रकारचे हे पीक ज्यांना विमा संरक्षण असणार आहे। मित्रांनो, राज्यात अधिसूचित या योजनेचे जे वेळापत्रक असणार आहे मित्रांनो, ते वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे। शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेअंतर्गत सहभागी अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार, सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांना कपात करणे। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची जी अंतिम तारीख असणार आहे ती 31 जुलै असणार आहे। मित्रांनो, खरीप पिकासाठी आणि रब्बी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2025, त्याचबरोबर गहू, बाजरी, हरभरा, कांदा इतर पिकांसाठी 15 डिसेंबर 2025, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग याच्यासाठी 31 मार्च 2025। त्याचबरोबर नंबर 2 मध्ये कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये विमा नोंदणीच्या अंतिम तारखेपर्यंत असणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारण्याचा प्रयत्न करा, आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करायचं देखील विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।